अध्यक्ष महोदय, हा प्रश्न अध्यक्ष महोदय या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबतचा आहे आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी या कॉन्ट्रॅक्टर विषयी हे झालेले जे काम आहे याविषयी सगळ्या लोकांची तक्रार आहे. अध्यक्ष महोदय, मला मंत्रिमंडळ मला प्रश्न विचारायचे आहेत. एक म्हणजे हे काम मुदतीत पूर्ण केले गेलेले नाही, याच्यावरती आपण इतर काय करत असतो 3A किंवा 3C आपण कारवाई करत असतो. यापैकी कोणती कारवाई त्या कंत्राटात आपण केलेली आहे? आणि दुसरी गोष्ट होती, दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, की या कामाचा दर्जा तपासण्यासाठी आपण त्रेस यंत्रणेच्या मार्फत या ठिकाणी काही यंत्रणा तुम्ही या ठिकाणी राबवणार आहात का? हे माझे 2 प्रश्न आहेत. मी आपल्याला मध्येच सांगायचं राहिलं की ज्या अनेक प्रकारच्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये मध्यंतरी 2 महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधान महोदयांनी देशभर रखडलेले प्रकल्प यांची एकत्रित एक बैठक दिल्लीमध्ये लावली. पंतप्रधान कार्यालयाकडून त्या बैठकीला स्वाभाविकपणे रखडलेला प्रकल्प म्हणून सुप्रीमला जावं लागलं. म्हणजे इतक्या स्तरावर बैठका झालेल्या आहेत. परंतु सगळ्यातून निष्कर्ष हा निघतो की आहेत ती कामं एकदा त्याच्याकडून पूर्ण करून घेतली पाहिजेत. ती काढून घेणं हे काही प्रॅक्टिकल नाही. क्वालिटीच्या बाबतीमध्ये आपण रस्त्याची क्वालिटी चेक केल्याशिवाय टोल सुरू करायला त्याला देणार नाही. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी स्पेसिफिक प्रश्न विचारला होता की कंत्राटदारानं कामाला विलंब केल्यामुळे 3A किंवा 3C आपण कारवाई केलेली आहे का? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मंत्रीजी उत्तर देतात ते संपूर्ण आपल्या राज्यातल्या किंवा बाकीच्या त्याला संदर्भ देतात. अध्यक्ष, आम्हाला अपेक्षित उत्तर आहे की काम या ठिकाणी लेट पूर्ण केल्यामुळे किंवा पूर्ण न केल्यामुळे उतीमध्ये आपण त्यांच्यावर कोणती कारवाई केलेली आहे? आणि दुसरा प्रश्न माझा होता की या कामाच्या दर्जा तपासण्यासाठी आपण त्रेस यंत्रणेच्या माध्यमातून आपण कोणती काहीतरी कारवाई करणार आहात का? नाही, मी एक सांगितलं ना की प्रतिदिन त्याला हेवी दंड आहे काम वेळेत पूर्ण न झाल्याबद्दल. त्यामुळे ही कारवाई तर आपण केलेली आहे. कामाच्या क्वालिटीच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे की टोल सुरू करण्यापूर्वी संपूर्ण रस्त्याचं चेकिंग होतं आणि 95% काम नीट पूर्ण झालं असेल तरच टोल सुरू करायला परवानगी मिळते. अशा प्रकारचं